जुटिंग सिनेमातली जी गोष्ट आहे, जी कथा आहे, ती 1994च्या काळातली. तर जेव्हा शूटिंगची वेळ आली आणि ठरवलं गेलं, की 1994चा काळ जसा होता तसा उभा करण्यासाठी आपण जुनी गावं बघूया, काही गल्ल्या बघूया, काही ठिकाणं बघूया. तेव्हा आमच्या लक्षात आलं, की गावांमध्ये डांबरीकरण झालेलं आहे. अनेक केबल्स इकडून-तिकडून गेलेल्या आहेत. टेलिफोनचे खांब आहेत. घरांच्या कौलांवर डिश आहेत, जे त्या काळी नव्हते. तर हे सगळं काढणं कठीण आहे. जनावरं खूप असायची तेव्हा. गायी, म्हशी आणि बकरी अशी सगळी. तर ती सगळी त्या चित्रपटात दिसतात तुम्हाला. पण आता या सगळ्या म्हशींना, गायींना टॅग्स दिलेले आहेत. असे पिवळ्या रंगाचे कानाला टॅग्स जे परमनंट आहेत, काढता येत नाहीत. पण म्हशी तर वापरायच्या आहेत. मग करायचं काय? मग हा एक मोठा प्रश्न होता. दुसरा एक महत्वाचा प्रश्न या चित्रपटात होता तो म्हणजे पोस्त. अनेकांना कदाचित हे माहिती असेल. पूर्वीच्या काळी शिमग्याच्या काळातच गावातले काही लोक मिळून जंगलात शिकार करून आणायचे आणि मग गावातून मिरवणूक काढली जायची आणि मग गाव जेवण असायचं अशी एक प्रथा होती. तर ती प्रथा ही या चित्रपटाचा गाभा आहे. त्यामुळे शिकार दाखवणं गरजेचं होतं. मग शिकार रानडुकराची शिकार आहे. शिकारला लोक जातात आणि शिकार करतात. तर मग हे दाखवायचं कसं? म्हणजे हे प्राणी दाखवायचे कसे? आणि मग इथे एंट्री झाली ते एका महत्वाच्या दिग्दर्शकाची म्हणजे उन्मेष देसाई, आमच्या चित्रपटाचे व्हीएफएक्स दिग्दर्शक. जेव्हा उन्मेषला ही कथा ऐकवली त्याने छान डिझाईन केलं, असं करूया तसं करूया हे असं आहे. पण त्याचा खर्च बघून मी थक्क झालो. हॉलिवूड टाईप तुम्हाला एकदम रिअल पाहिजे असेल तर हे करावं लागेल. आणि मी त्याला सांगितलं की नाही, इतकं तर बजेट नाहीये. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मग प्रेक्षकांना चांगलं नाही वाटणार कदाचित. तर मी म्हटलं नाही, प्रेक्षक आपलेच आहेत, ते समजून घेतील काही गोष्टी, पण आपण आपल्या आपल्या बजेटमध्ये करूया. पण तुम्हाला सांगतो इतकं भन्नाट काम उन्मेषने केलेलं आहे. त्यासाठी तो 4 रात्री तिथे राहिला. त्याच्या देखरेखीखाली ते सगळं शूटिंग झालेलं आहे, कारण त्या शूटिंगचा अनुभव आमचा नवीन होता. आणि शूटिंग झाल्यानंतरचं जे काम आहे ते सुद्धा मला सांगायला आनंद आहे, की ते आजऱ्यातच झालेलं आहे. आजरा हे जे कोल्हापूर जिल्ह्यातलं ठिकाण आहे तिथे झालंय. आजऱ्यामध्ये आमचे मित्र किशोर देसाई त्यांचं एम्स कॉम्प्युटर लॅब आहे, जिथे मॅट्रिक्स ही त्यांची ह्या व्हीएफएक्स, रोटो आणि ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींची लॅब आहे, जिथे शिकवलंही जातं हे सगळं आणि तिथे कामही होतं बऱ्याच चित्रपटांचं. तर तिथंच हे व्हीएफएक्सचं काम झालेलं आहे. तर ह्या दोन्ही माणसांचे रेलगाडी करून मनापासून आभार. तर अशी सगळी ग्रामीण स्थानिक भागात राहणारी मित्रमंडळी एकत्र येऊन हा चित्रपट बनलाय. तुम्हाला बघायला यावंच लागेल. शंभो शंभो